नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं केमिस्ट्रीमध्ये हार्दिक स्वागत आहे. मी पवार एजी. आता आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल, आपण जो चॅप्टर चालू केलेला आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल, त्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं पिरियोडिक ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये आपण पहिली प्रॉपर्टीज बघितली होती ॲटॉमिक साइज किंवा त्याला आपण ॲटॉमिक रेडियस म्हणतो, आणि दुसरी प्रॉपर्टी बघितली होती आपण आयनिक साइज किंवा आयनिक रेडियस. आता त्याच्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन एनर्जी. आता कशाला म्हणायचं आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन एनर्जी? तर ही जी एनर्जी जो गॅसेस ॲटम आहे, न्यूट्रल गॅसेस ॲटम जो असतो ग्राउंड स्टेटला, त्या न्यूट्रल गॅसेस ॲटम मधला फॅलन सेल म्हणजे शेवटची कक्षा, या शेवटच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी जी एनर्जी असते त्या एनर्जीला आपण म्हणतो आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे जो ॲटम आहे ग्राउंड स्टेट मध्ये, जो न्यूट्रल गॅसेस ॲटम असतो, त्या न्यूट्रल गॅसेस ॲटम मधल्या शेवटच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी एनर्जी, त्या एनर्जीला आपण म्हणतो आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजेच अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड, अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह म्हणजे काढणे लूजली बॉन्डेड फॅलन्सेल इलेक्ट्रॉन, लूजली बॉन्डेड फॅलन्सेल इलेक्ट्रॉन फ्रॉम न्यूट्रल गॅसेस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट इज कॉल्ड आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी. आणि ज्यावेळेस आपण आयोनायझेशन एनर्जी किंवा इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह करतो त्यावेळेस त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, म्हणून याच्यामध्ये ज्या स्पेसिस तयार होतात त्या काय असतात कॅटायन. म्हणजेच आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल बघा, आयोनायझेशन एन्थाल्पी, आयोनायझेशन एन्थाल्पी is defined as amount of energy is required to remove the loosely bonded phalanxal electron from the neutral gases atom in its ground state, to form a positively charged cations किंवा positively charged ions. म्हणजेच कॅटायन, त्याला म्हणायचं आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी इज डिफाइन्ड ॲज अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह द लूजली बॉन्डेड फॅलन्सेल इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूट्रल गॅसेस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट टू फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज आयन म्हणजेच कॅटायन. याला म्हणायचं आयोनायझेशन एनर्जीज. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल घेतलं, जनरल एक्झाम्पल घेतलं, समजा हा न्यूट्रल गॅसेस ॲटम आहे,
या न्यूट्रल गॅसेस ॲटम मधला काय करायचा आहे, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे. इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर आपला त्याच्यावर काय तयार होतं, पॉझिटिव्हली चार्जड स्पेसिस. हा गॅसेस ॲटम आहे, हा काय आहे, गॅसेस आयन. त्याच्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे, आता आयोनायझेशन एन्थाल्पी, समजा इथं आपण IH आयोनायझेशन एनर्जी किंवा IE लिहिलं तरी चालतं. यासाठी लागणारी जी एनर्जी असते ती काय असते, आयोनायझेशन एन्थाल्पी. त्याच्यानंतर याच्यातला अजून आपल्याला इलेक्ट्रॉन काढायचा असेल, एक इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी एनर्जी फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे या गॅसेस ॲटम मधनं काय केलंय, एकच इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलंय, म्हणून त्या एनर्जीला म्हणायचं फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. जर 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले, याच्यातून अजून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर त्याला म्हणायचं सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. असाच तिसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. आणि जर आपण त्याची एनर्जी बघितली, फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असते. सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असते. आता जर आपण स्पेसिफिक एक्झाम्पल घेतलं, हेच आपण जर स्पेसिफिक एक्झाम्पल घेतलं कॅल्शियमचं, कॅल्शियम याच्यातला आपल्याला एक इलेक्ट्रॉन जर आपण रिमूव्ह केला तर कॅल्शियमचा आयन तयार होतो आणि त्यातनं इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. म्हणजे 2 8 8 आणि 2, त्यातून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला म्हणजे 2 8 8 1 आणि हा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. याच्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण म्हणतो फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. आणि कॅल्शियम मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला 590 किलोजूल पर मोल एवढी आपल्याला एनर्जी लागते. त्या एनर्जीला म्हणायचं फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. जर या कॅल्शियम प्लस आयन मधला आपल्याला अजून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला कॅल्शियम +2 तयार होतं. ही सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ती असते 1150 किलोजूल पर मोल. सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असते, सेकंड पेक्षा थर्ड जास्त असते. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल IE1 फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असते आणि सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी कशी असते, जास्त असते. हे आहे आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे शेवटच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी, त्या एनर्जीला काय म्हणायचं, आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी. आता या आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पीवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात बघायचं आपल्याला. अफेक्टिंग फॅक्टर्स. अफेक्टिंग फॅक्टर्स. आता पहिला फॅक्टर आहे साइज ऑफ ॲटम. साइज ऑफ ॲटम म्हणजे त्याला आपण ॲटॉमिक साइज म्हणतो किंवा ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस
आता जेवढं ॲटॉमिक साईज वाढत जाईल, जशी जशी ॲटॉमिक साईज वाढत जाईल तसं तसं जो न्यूक्लिअर चार्ज आहे तो न्यूक्लिअर चार्ज काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. आणि जेवढा न्यूक्लिअर चार्ज कमी असेल तेवढं आउटर मोस्ट ऑर्बिटल ही न्यूक्लियसला काय असते, लुजली बॉन्डेड असते. त्यामुळं ते आपल्याला लगेच रिमूव्ह होतं. म्हणजे बघा, जेवढं साईज वाढत जाते तेवढं त्याचा न्यूक्लिअर चार्ज कमी होत जातो. जेवढा न्यूक्लिअर चार्ज कमी तेवढं लुजली बॉन्डेड ऑर्बिट असतात आणि लुजली बॉन्डेड असल्यामुळं आपल्याला एनर्जी कशी लागते, कमी लागते. म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ॲटॉमिक साईज हे कसं आहे, ॲटॉमिक साईज जेवढी जास्त तेवढी आयोनायझेशन एनर्जी कमी, ॲटॉमिक साईज जेवढी कमी तेवढी आपल्याला एनर्जी काय लागते, जास्त लागते. म्हणजेच ते दोन्ही कसं आहे, एकमेकाला इनव्हर्सली प्रपोर्शनल टू. ॲटॉमिक साईज जेवढी जास्त आयोनायझेशन एन्थाल्पी कमी, किंवा ॲटॉमिक साईज कमी आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त, म्हणजे ते एकमेकाला कसं आहे, इनव्हर्स. एक वाढलं की दुसरं कमी होतं आणि दुसरं वाढलं की पहिलं कमी होतं. म्हणजेच ते काय आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आता न्यूक्लिअर चार्ज आणि आयोनायझेशन एनर्जी याच्यामध्ये काय रिलेशन आहे. आता बघा, जेवढं न्यूक्लिअर चार्ज जेवढा जास्त असतो तेवढ्या आउटर मोस्ट ऑर्बिटल काय करतात, न्यूक्लियसकडे खेचल्या जातात. न्यूक्लियसकडे खेचल्या जातात म्हणजे ॲटॉमिक साईज कमी असते. न्यूक्लिअर चार्ज जेवढं जास्त असेल तेवढं ते स्ट्रॉंगली बॉन्डेड असतात. न्यूक्लिअर चार्ज जेवढा जास्त तेवढा आउटर मोस्ट ऑर्बिटल त्या न्यूक्लियसशी कशा असतात, स्ट्रॉंगली बॉन्डेड असतात. त्यामुळे स्ट्रॉंगली बॉन्डेड मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला आपल्याला एनर्जी कशी लागते, जास्त लागते. म्हणजे जेवढा न्यूक्लिअर चार्ज जास्त तेवढं आयोनायझेशन एनर्जी जास्त. न्यूक्लिअर चार्ज जेवढा कमी तेवढं आयोनायझेशन एनर्जी आपल्याला कमी लागते. म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी आणि न्यूक्लिअर चार्ज कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. जेवढा न्यूक्लिअर चार्ज जास्त तेवढा आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त. जेवढा न्यूक्लिअर चार्ज कमी तेवढं आयोनायझेशन एन्थाल्पी कसं असतं, कमी. हा दुसरा फॅक्टर आहे आयोनायझेशन एन्थाल्पी. त्याच्यानंतर तिसरा फॅक्टर आहे स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट किंवा त्याला आपण काय म्हणतो, शिल्डिंग इफेक्ट. आता स्क्रीनिंग इफेक्ट हा कसा आयोनायझेशन एन्थाल्पीवर इफेक्ट करतो. आपण स्क्रीनिंग इफेक्ट काय म्हणलंय, जो न्यूक्लियसचा जो चार्ज आहे त्या इनर ऑर्बिटल जे असतात त्या इनर ऑर्बिटल काय करतात, न्यूक्लियसचा चार्ज आउटर मोस्ट ऑर्बिटलकडे जाऊ न देण्याचा प्रयत्न करतात आणि मध्ये म्हणून ते काय करतात, स्क्रीनचा रोल करतात. म्हणजे जेवढं स्क्रीनिंग जास्त तेवढं आउटर मोस्ट ऑर्बिटलकडे न्यूक्लियसचा प्रभाव कमी राहतो. म्हणजे त्या ऑर्बिटल काय असतात, जास्त अंतरावर असतात. म्हणजे जास्त अंतरावर असतात म्हणजे लुजली बॉन्डेड असतात. त्यामुळे तिथं एनर्जी आपल्याला काय लागते, कमी लागते. म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट जेवढा जास्त तेवढं आपल्याला आयोनायझेशन एनर्जी कमी लागते. स्क्रीनिंग इफेक्ट जेवढा कमी असेल तेवढं न्यूक्लियसचा चार्ज आउटर मोस्ट ऑर्बिटलकडे जास्त असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला आपल्याला एनर्जी जास्त लागते. म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी आणि स्क्रीनिंग इफेक्ट सुद्धा एकमेकाला कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी
इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्रीनिंग इफेक्ट. म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट कसा आयोनायझेशन एनर्जीवर रोल करतोय. जेवढं स्क्रीनिंग इफेक्ट जास्त तेवढं आयोनायझेशन एनर्जी कमी, जेवढं स्क्रीनिंग इफेक्ट कमी तेवढं आयोनायझेशन एनर्जी जास्त. आणि चौथा आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा फॅक्टर कसा इफेक्ट करतो तर हाफ फिल्ड ऑर्बिटल आणि कंप्लिटली फिल्ड ऑर्बिटल जर असतील तर आपल्याला आयोनायझेशन एनर्जी कशी लागते जास्त, हायर आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त लागते. आता हाफ फिल्ड म्हणजे काय. उदाहरणार्थ जर आपण पी ऑर्बिट घेतली, पी ऑर्बिटल जर त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील, पी ची क्षमता किती आहे 6, म्हणजे उदाहरणार्थ समजा 2p3 असेल तर त्याला काय म्हणायचं हाफ फिल्ड. आणि जर समजा पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील 2p6 तर त्याला काय म्हणायचं कम्प्लिटली फिल्ड. मग हाफ फिल्ड मधला इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला एनर्जी जास्त लागते, आणि p6 मधला इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला एनर्जी जास्त लागते. आपण ट्रेंड मध्ये ते बघणार आहे. म्हणजे हाफ फिल्ड आणि कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल जर असतील तर त्याच्यासाठी आपल्याला एनर्जी कशी लागते जास्त. कशामुळं तर या ऑर्बिटलची स्टॅबिलिटी कशी असते जास्त असते. कशामुळं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, त्यामुळं आपल्याला एनर्जी जास्त लागते. म्हणजे हे 4 त्याच्यावर फॅक्टर आहेत. साईज ऑफ ॲटम, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, स्क्रीनिंग इफेक्ट आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे झालं फॅक्टर अफेक्टिंग ऑन आयोनायझेशन एनर्जी. आणि आता याच्यानंतरचा पार्ट आहे आपल्याला बघायचा आहे आता आपल्याला बघायचा आहे ट्रेंड्स. पहिल्यांदा ग्रुप्स. ग्रुप कुणाला म्हणतो आपण व्हर्टिकल कॉलम, व्हर्टिकल कॉलम याला आपण काय म्हणतोय ग्रुप. आता आयोनायझेशन एनर्जीचा ग्रुप मध्ये काय ट्रेंड आहे. मग ग्रुप मध्ये आपण कसं जाणार आहे टॉप कडून बॉटम कड. जसं जसं आपण टॉप कडून बॉटम कड जाऊ तसं तसं त्याचा ॲटॉमिक नंबर वाढत जातो, ॲटॉमिक नंबर वाढत जातो आणि त्याची जी आयोनायझेशन एनर्जी आहे ती आयोनायझेशन एनर्जी काय होते कमी होत जाते. जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं ॲटॉमिक नंबर वाढत जातो आणि त्याची आयोनायझेशन एनर्जी काय होते कमी होत जाते. म्हणजेच ऑन मुव्हिंग डाउन द ग्रुप atomic number increases, atomic number increases, then ionization enthalpy decreases. आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते डिक्रीज होते. आता आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज का होते तर ग्रुप मध्ये आपण जसं जसं जाऊ खाली ॲटॉमिक नंबर वाढतो आणि जो इलेक्ट्रॉन आहे हा न्यू व्हॅलेन्स मध्ये किंवा न्यू कोर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार होतं. जसं जसं खाली जाऊ तसं तसं त्याचा न्यूक्लिअर चार्ज, हा न्यूक्लिअर चार्ज काय होतो कमी होत जातो. स्क्रीनिंग जे वाढत जातं, स्क्रीनिंग काय होतं इफेक्ट वाढत जातो, न्यूक्लिअर चार्ज कमी होत जातो आणि न्यूक्लिअर चार्ज कमी झाल्यानंतर त्याची आयोनायझेशन एनर्जी सुद्धा काय होते कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल घेतलं
एक्झाम्पल फर्स्ट ग्रुप जर घेतला आपण, फर्स्ट ग्रुप, पहिला ग्रुप, आता पहिल्या ग्रुपमध्ये कुठली कुठली मूलद्रव्ये आहेत? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम. हे जर आपण एक्झाम्पल घेतलं, आता बघा 4 कॉलम करायचे. पहिलं एलिमेंट, atomic number, outermost electronic configuration, आणि इथं आयोनायझेशन एनर्जी कशामध्ये? किलोजूल पर मोल. असं आपण जर कॉलम तयार केलं, पहिलं मूलद्रव्य घेतलं समजा आपण लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम. आपण लिथियमचा ॲटॉमिक नंबर बघितला 3, सोडियमचा ॲटॉमिक नंबर बघितला 11, पोटॅशियमचा 19, 37 आणि 55. आता जर आपण आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, याचं काय येतं? 2s1 आपण पाठीमागे बघितलेलं आहे. सोडियमचं 3s1, 4s1, 5s1, 6s1. या पद्धतीने काय आहे त्याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याची आपल्याला आयोनायझेशन एनर्जी आहे 520. म्हणजे लिथियम मधला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला 520 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी लागते. सोडियम 496 किलोजूल पर मोल, 496 किलोजूल पर मोल. पोटॅशियम 419, रुबिडियम 403 आणि सीझियम 374. म्हणजेच काय झालंय बघा, जसं जसं आपण मूव्ह झालो, ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर काय झाला? इन्क्रीज झाला. आणि त्यावेळेस आयोनायझेशन एन्थॅल्पी काय झाली? डिक्रीजेस. म्हणून आपण ग्रुपमध्ये ट्रेंड काय केलाय? ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीजेस. त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते? डिक्रीजेस. आणि हा ट्रेंड कशाचा आहे? ग्रुपचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड कशामधला आहे? ग्रुपचा. आता हा जर आपण ग्राफिकली रिप्रेझेंट केला, जर आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी व्हर्सेस ॲटॉमिक नंबर हा जर आपण ग्राफ रिप्रेझेंट केला, तर ग्राफ मध्ये काय आढळतं आपल्याला? ॲटॉमिक नंबर वाढल्यानंतर त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते? डिक्रीज होते. आपण जर लेफ्टला ग्राफ बघितला तर त्या ग्राफ मध्ये आपल्याला लक्षात येईल ॲटॉमिक नंबर जसा जसा वाढत जाईल तसं तसं आयोनायझेशन एन्थॅल्पी त्याची काय होते? डिक्रीजेस. आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीजेस. आणि हा आहे ग्रुप मधला ट्रेंड, ट्रेंड्स इन ग्रुप. आता जसं आपण ग्रुप बघितलं तसंच आपल्याला काय बघायचं आहे? पिरियड, ट्रेंड्स इन पिरियड. ट्रेंड्स इन पिरियड. हॉरिझॉन्टल रोल आपण काय म्हणतो? पिरियड. हॉरिझॉन्टल रोज. आता पिरियड म्हणले लेफ्ट कडून आपण काय करणार आहे? राईट कडे जाणार आहे. लेफ्ट कडून राईट कडे गेल्यानंतर ॲटॉमिक नंबर काय होतो? वाढत जातो. आणि त्याची आयोनायझेशन एनर्जी सुद्धा इथं काय होते? वाढत जाते. काही इरेग्युलरिटीज आहेत, परंतु ओव्हरऑल जर आपण विचार केला तर ते काय होतं? इन्क्रीजेस. म्हणजेच ऑन मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट,
लेफ्ट टू राइट इन अ पिरियड, atomic number increases, atomic number increases, then ionization enthalpy, ionization enthalpy also increases. लेफ्ट कडून राईट कडे गेल्यानंतर ॲटॉमिक नंबर वाढत जातो आणि त्यावेळेस त्याची आयोनायझेशन एनर्जी सुद्धा काय होते, वाढत जाते. हा ट्रेंड आहे. ऑन मुव्हिंग लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, देन आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑल्सो इन्क्रीजेस. आता याचंही आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल आता परत इथं एलिमेंट ॲटॉमिक नंबर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि आयोनायझेशन एनर्जी कशामध्ये, किलोजूल पर मोल. आता बघा पहिलं घेतलं लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. दुसऱ्या पिरियड मधली मूलद्रव्ये 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ऑन मुव्हिंग लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक नंबर काय झाला, इन्क्रीज. आता याचं जर आपण आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 2s1, याचं काय आहे 2s2, याचं काय आहे बोरॉनचं 2s2 2p1, 2s2 2p2, 2s2 2p3, 2s2 2p4, 2s2 2p5 आणि 2s2 2p6. आता बघा ॲटॉमिक नंबर एकानं वाढलाय पण जो इलेक्ट्रॉन ऍड झालेला आहे तो त्याच शेल मध्ये ऍड झालाय. इथं यस मध्ये, इथं यस मध्ये, पी मध्ये ऍड झालाय, पी मध्ये ऍड झालाय, पी मध्ये, पी मध्ये, पी मध्ये, पी मध्ये. म्हणजे न्यू गॅस कोर नाही, याच्यामध्ये सेम गॅस कोर मध्ये काय होतो, इलेक्ट्रॉन ऍड होतो. त्यामुळं त्याचा जो न्यूक्लिअर चार्ज आहे, त्याचा जो स्क्रीनिंग इफेक्ट आहे तो काय असतो, सेम असतो. स्क्रीनिंग इफेक्ट काय असतो, सेम असतो. आणि न्यूक्लिअर चार्ज इथं कमी होत जातो, न्यूक्लिअर चार्ज काय होतो, कमी होत जातो. त्यामुळे त्याची आयोनायझेशन एनर्जी काय होते, वाढत जाते. याची असते 520, 899, 801, 1086. इथं बघा 899 न काय झालं 801, 1086 नंतर समजा 1402, 1302, 1681 आणि 2080. म्हणजेच कशी झाली बघा 520, 899, 801, 1086, 1402, 1402 नंतर काय 1300. समजा ॲक्युरेट बघितलं तर 1300, 14, 1681, 2080. म्हणजेच काय झालं, वाढत गेली. पण त्याच्यामध्ये काही इररेग्युलरिटीज आहेत. आता इथं उदाहरणार्थ 899 नंतर 801 एकदम कमी झाली. का कमी झाली बघा, इथं आपण इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिट मधला काढतोय, एस ऑर्बिटल मधला, जी कम्प्लिटली फिल्ड आहे. आणि इथं आपण इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिट मधला काढलाय, पी ऑर्बिट. म्हणजे याच्या तुलनेत इथला इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी आपल्याला कमी लागते याच्यामधला, कारण हे कम्प्लिटली फिल्ड आहे आणि हे काय आहे, पी ऑर्बिट मधला आहे.
मग एस ऑर्बिटल ही काय आहे, पी ऑर्बिटलच्या अगोदरची आहे. त्यामुळं इथं एस ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन काढायसाठी एनर्जी आपल्याला जास्त लागते पी पेक्षा, आणि पी चं पेनिट्रेशन पॉवर कमी असते. एसच्या तुलनेत पी ची पेनिट्रेशन पॉवर काय असते, कमी असते. त्यामुळं इथं एनर्जी आपल्याला कशी लागली, कमी. आणि जर आपण इथं विचार केला, इथं काय आहे 2s2 2p3 आणि इथं काय आहे 2s2 2p4. आपण अफेक्टिंग फॅक्टर बघितला होता. ही जी आहे ती काय आहे, हाफ फिल्ड आहे, हाफ फिल्ड. आणि ही काय आहे, इनकम्प्लीट फील्ड आहे, इनकम्प्लीट फील्ड. म्हणून याच्यापेक्षा याची स्टॅबिलिटी जास्त आहे. त्यामुळं इथला इलेक्ट्रॉन जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर एनर्जी जास्त लागते याच्यापेक्षा. म्हणून इथं एनर्जी काय झाली, कमी झाली. आपण जर ओव्हरऑल इफेक्ट बघितला तर तो कसा आहे, ऑन मुव्हिंग लेफ्ट टू राईट इन अ पिरियड atomic number increases, then ionization enthalpy also increases. There is a certain irregularities, for example beryllium boron, nitrogen oxygen. हा आहे पिरियड मधला ट्रेंड. आता हाच पिरियड मधला ट्रेंड जर आपण ग्राफिकली रिप्रेझेंट केला, जर आपण ग्राफ प्लॉट केला आयोनायझेशन एनर्जी आणि ॲटॉमिक नंबर कशामधला, पिरियड मधला, तर आपल्याला ग्राफ असा आढळतो की ॲटॉमिक नंबर वाढत गेल्यानंतर त्याची आयोनायझेशन एनर्जी सुद्धा वाढत जाते. लेफ्टला जर आपण बघितलं तर आपण ग्राफ बघा, आयोनायझेशन एनर्जी आणि ॲटॉमिक नंबर हा ग्राफ प्लॉट केल्यानंतर त्याचं नेचर असं आढळतं. म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढत गेल्यानंतर त्याची आयोनायझेशन एनर्जी सुद्धा काय होते, वाढत जाते. काही जिथं इररेग्युलरिटीज आहे तिथं काय होतं, मग डिक्रीज होतं आणि परत काय होतं, इन्क्रीज होतं. हा आहे आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड. आणि ही पूर्ण थर्ड प्रॉपर्टी आहे आयोनायझेशन एनर्जी. राहिलेला पार्ट आपण नंतरच्या तासाला